जसा बॉल पडेल त्याच्या आधी तुमचा एक्स्ट्रा खेळाडू इथे येणं बंधनकारक आहे. तर इथे आपण पाहतोय सामना ऑन होईल. दोन फलंदाज मैदानाचा ताबा घेत असताना एका बाजूला पाहिलं तर हेमकांत आपल्याला पाहायला मिळते, हेमकांत भोईर. तर दुसऱ्या बाजूला फलंदाज आपण पाहतोय तुषार घरत. दोन्ही जर पाहिले तर ओपनर जोडी सातत्याने आपण पाहिले. एक सातपाडी संघासाठी हेमकांत आपण पाहिलं तर पवनसुत नवलीसाठी मात्र तुषार घरतला आपण पाहतोय. तिसऱ्या बाजूला पाहिलं गोलंदाज मेलरॉय गोन्साल्विस हा गोलंदाज सज्ज झालाय, ज्यांनी या मॅच मध्ये छाप सोडले. खूप चांगली गोलंदाजी केली परंतु सामना हरला होता. आता मात्र हा सामना खरोखर मर परिस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू इथे जर पाहिला तर आघात केला या चेंडूवर. चेंडू निघून जाईल 6 धावांसाठी. फुलटॉस चेंडू होता आणि या फुलटॉस चेंडूवर जर पाहिलं तर इथे मात्र आपण पाहतोय आघात केलाय. चौकार आहे. यस, चौकार. पंचांचा इशारा आता मात्र आपण आपल्यापर्यंत पोहोचला जातोय. हा चौकार आहे आणि या 4 धावांनी सुरुवात चांगली केली. फुलटॉस चेंडू होता. प्रॉपरली हात जो आहे तो नक्कीच ज्या वेगाने फिरायला हवा होता आधीच हात चेंडू सुटला आणि तेच कारण बनलं. इथे मात्र पहिला चेंडू फुलटॉस चेंडू करून परंतु हेमकांतने खूप चांगली इथे सुरुवात केली. पुण्याच्या आता मी थांबणार नाहीये. इथे जी संधी दिली गेली या संधीचं मी सोनं करीन. 2 चेंडू मध्ये 10 धावा जमवले जात आहेत हेमकांतच्या माध्यमातून. अफलातून फलंदाजी खूप चांगली. कारण की गेल्या मी म्हटलं तर कोणताही बॅट्समन सेट होत असतो आधी 2-4 बॉल नक्कीच पडताळत असतो, परंतु इथे हेमकांतने कुठली ती परिस्थिती उद्भवू दिली नाहीये. प्रत्येक आलेल्या चेंडूवर आघात करीन आणि मला माझ्या संघाला पुढच्या फेरीमध्ये दखल करीन ही मात्र शपथ घेतले. धावसंख्या जर पाहिली तर 10 धावा. 2 चेंडूचा खेळ. हवेचा रोख नक्कीच खूप मोठ्या प्रमाणावर आहे. फ्लो जाब जास्त आहे परंतु इथून जर पाहिलं तर कनेक्ट करणं, चेंडू कनेक्ट करणं देखील तितकंच महत्वाचं आहे. पुन्हा एकदा लोअर फुलटॉस चेंडू आहे. आता मात्र पाहिलं तर शॉर्ट कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चेंडूला फील्ड करेल, फेकेल तोपर्यंत सिंगल रन्स इथे घेतली जाते. सॉरी, रन्स घेतली जात नाहीये कारण की हेमकांत स्वतः स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय. 10 धावा. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. पुन्हा एकदा शफल झाले होते. मोठा फटका परंतु इथे फुटवर्कचा वापर केला. चेंडू अडवायचा होता मात्र चेंडू ढकलून दिला सरळ सीमारेषे पार. होतंय कधी कधी. क्रिकेट आहे. फनी मुवमेंट देखील आपण क्रिकेटच्या माध्यमातून पाहत असतो. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील आपण पाहिलं तर अशा फनी मुवमेंट्स होत असतात. तीच मात्र आपल्याला पाहायला मिळालं. धावसंख्या जर पाहिली तर 4 ने वाढेल स्कोरबोर्डवर. धावसंख्या आतापर्यंत लागली जातील 14 धावा. 4 चेंडूचा खेळ झालाय. थोडस महागडे षटक मी म्हणेन या ठिकाणी मेलरॉय गोन्साल्विस च. 4 चेंडूचा खेळ. 2 चेंडू अजूनही बाकी आहे. हेमकांत इथे जर पाहिलं तर प्रत्येक चेंडूवर आघात करण्याचा प्रयत्न. हा देखील प्रयत्न ऑन साइड रिजन मध्ये इथे पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेगच्या दिशेने आणखीन एक दमदार दिमागदार हा येईल चौकार. 4. आता मात्र जर पाहिलं तर ही एंड आहे ती पॉवरफुल बनलेली आहे. फलंदाज याच एंड वरून जर पाहिलं तर मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतोय. इथे हेमकांतने देखील तसंच केलं. पहा, तिसऱ्या चेंडूवर एक सिंगल रन्स घेऊ शकत होते परंतु नाकारलं. दुसऱ्या बाजूने विचार केला तर तुषार घरत सारखा एक बलाढ्य जर पाहिलं तर टेनिस क्रिकेट जगतामध्ये त्याचंही नाव खूप मोठ्या प्रमाणावर घेतलं जात आहे कारण की काम त्याने तसं केलंय. सातत्याने जर पाहिलं तर नवली संघाकडून आता मात्र पुन्हा एकदा शूट करण्याचा प्रयत्न होता. प्रॉपरली टायमिंग झाला नाही परंतु इथे मात्र मिळेल फक्त आणि फक्त 1 रन्स. ओव्हरची होते समाप्ती. 1 षटक कंप्लीट झालाय. 1 षटकाच्या अखेरीस धावसंख्या जर पाहिली तर 19 धावा. या ऐकूया उरुडीजीला. एकच वादा
इशू. इथून पाहिलं तर आपण पाहतो पहिलं षटक कंप्लीट केलं गेलं. 19 धावांचं तब्बल धावसंख्या उभारली गेली, ज्यामध्ये हेमकांचा जर विचार केला तर आपण पाहतोय 6 चेंडू तो 6 चेंडू खेळलाय आणि 6 चेंडू मध्ये 19 धावा त्याच्या बॅट मधून आल्यात. आता मात्र पुन्हा एकदा स्वतः स्ट्राईक वर आहे हेमकांत. अजूनपर्यंत जर पाहिलं तर तुषार गरत एकही चेंडू फेस केलेला नाहीये. गोलंदाजी मार्कवर निलेश मचाडो. आता मात्र थोडासा शॉर्ट ऑफ लेंथचा चेंडू होता. इथे जर पाहिलं तर काही काळ चेंडू हवेत होता. नक्कीच झेल घेण्याचा प्रयत्न राहिला नाही आपण पाहतोय, परंतु एक धाव या ठिकाणी नक्कीच जमवली जात नाहीये. प्रयत्न आहे का मोठा फटका जास्तीत जास्त. टाइम थांबव, थोडासा मीठ टाकून दे, पाणी क्रॅम्प नाही येणार. पाकाचे महिन्यानी येईन मी तुझे दसरला. पाकाचे महिन्यानी येईन मी तुझे दसरला. माझी एकविधा आई मारले डोंगराला. माझी एकविधा आई मारले डोंगराला. पाकाचे महिन्यानी येईन तुझे मी दसरला. थँक्यू डीजे. आपण पाहतोय PDDPL 2024 सीझन 2 या स्पर्धेचं आयोजन ज्या पद्धतीने दिमागदार केलं गेलं, ही दुसरं सीझन आहे आणि विचार केला तर केवल पाटील अध्यक्ष म्हणून स्थानावर आपल्याला पाहायला मिळत आहे. दुसऱ्या बाजूला स्वप्नील गरत कार्याध्यक्ष प्रणाली, त्यानंतर संदीप राऊत खूप मेहनत करतायत, ते देखील आपण पाहतोय सचिव आहेत पालघर नवली. त्यानंतर पाहिलं तर इलियास पठाण उपकार्याध्यक्ष बोईसर, राजकुमार तामोरे उपसचिव चिंचणी. इथे मात्र आपण पाहतोय जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. मिस्टर हेमकांत म्हणजे चपाती असा हा ब्रँड आहे, जबरदस्त सातपाडीचा ब्रँड म्हटला तर हेमकांतच्या बॅट मधून रिव्हर्स फटके खूप येत असतात. हेच रिव्हर्स फटक्याचा उपयोग केला गेला आणि सुरेख 6 धावा या चेंडूवर वापरण्यात आले. त्यानंतर पाहिलं तर खजिनदाराच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय प्रणय गरत, उपखजिनदार जर पाहिलं तर जलीश शेख शिरगाव, त्यानंतर पाहिलं तर दिनेश किल्लारे उपाध्यक्ष वाडा, विनोद पाटील उपाध्यक्ष बिरवाडी, त्यानंतर हरेश्वर किनी उपाध्यक्ष केळवे रोड, श्रीराम मस्कर सर उपाध्यक्ष विक्रमगड, महेश पागदरे उपाध्यक्ष वसई, त्यानंतर प्रसन्न पष्टे उपाध्यक्ष विरार, निरंजन गरत उपाध्यक्ष पास्तळ, रोहित पाटील उपाध्यक्ष उमरोळी, जयप्रकाश पाटील उपाध्यक्ष उमरोळी, त्यानंतर हरीश पाटील उपाध्यक्ष वसई, निलेश पागदरे उपाध्यक्ष सातपाडी, सुनील डोबळे उपाध्यक्ष तलासरी. तर नक्कीच शैलेशजी पाटील या ठिकाणी आपण पाहतो या ठिकाणी उपस्थित आहेत. गतवर्षी जर पाहिलं तर सर्व पारितोषिक ज्यांच्याकडून आपल्याला आली होती, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज असे हे एकमेव व्यक्तिमत्व, क्रिकेटवरचं प्रेम. मी विनंती करेन या ठिकाणी पालघर अध्यक्ष 40+ अध्यक्ष केवल पाटील साहेबांना त्यांच्या शुभ हस्ते आपण या शैलेश पाटील सरांचं यथोचित स्वागत या ठिकाणी करावं. खूप चांगलं या ठिकाणी व्यक्तिमत्व आपण पाहतोय. प्रत्येक ठिकाणी जर पाहिलं तर पारितोषिकच त्यांनी आम्हाला जे स्पॉन्सर्स केलं होतं तेच व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळत आहेत.
सचिन सुरेख झेल मात्र टिपला गेला आणि तदनंतर पाहिलं तर विकेटचं होतंय पतन. पहिला गडी बाद झालाय. धावसंख्या जर पाहिली तर 25 धावा एक गडीच्या मोबदल्यात आपल्याला पाहायला मिळतंय. आता मात्र आपण पाहतोय मिस्टर निलेश ज्याने 5 चेंडू आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत. नक्कीच 3 चेंडू फेकलेत आणि धावसंख्या जर पाहिली तर 25 धावा. एक मोठा विकेट मिळवल्यानंतर आता मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आहेत. इथे मात्र पहा रिव्हर्स स्वीपचा माध्यम उपयोग केला होता. विचार केला फलंदाजीचा तर फलंदाज आलेत. नमन ओगे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि 25च्या 25 धावा मी कौतुक करीन हेमकांतच्या बॅट मधून आल्या आहेत. चला जेवणाचं काउंटर थोड्याच वेळात बंद होणार आहे. प्लीज कोणी जेवायचं बाकी असेल तर आपण लगेचच जेवून घ्यायचं आहे. अन्यथा एक 15 मिनिटांमध्ये जेवणाचं काउंटर बंद होणार आहे. विनंती असेल प्रत्येक खेळाडूंना ज्यांच्याकडे कुपन्स दिलेले आहेत कुपनचा उपयोग करून आपण जेवण करून घ्यायचं आहे. जातोय आपण मॅच कडे. आतापर्यंत या ओव्हर मध्ये जर पाहिलं तर 3 चेंडू डॉट फेकल्यात. एक मोठा फटका आला आणि एक विकेट देखील मिळवलाय. एकंदरीत जर पाहिलं तर शेवटचा चेंडू पुन्हा एकदा रिव्हर्सचा माध्यम उपयोग केला होता परंतु नाही. एक जरूर षटकार आलाय रिव्हर्सच्या माध्यमातून. तदनंतर जे 4 चेंडू फेकले गेले 5 चेंडू सुरेख पाहायला मिळाले. ओव्हरची होते समाप्ती. 2 षटक कंप्लीट झाले आहेत आणि 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या होते 25 धावा. थँक्यू. त्यानंतर सल्लागाराच्या भूमिकेमध्ये आपण पाहतो यतीन राऊत बिरवाडी, तात्या शेट्टे सल्लागार वाडा, गणेश कारभारी सल्लागार सफाळे, संजय पाटील सल्लागार सफाळे आणि शशांक राऊत सल्लागार उमरोळी. या सर्वांच्या अथाट मेहनतीनंतर जर पाहिला ही कमिटी ज्या पद्धतीने आज उभी राहिली आहे आणि 40+ साठी एक नवीन प्लॅटफॉर्म तयार केलाय. खरंच कौतुक करीन मी. कारण की नक्कीच 30 वर्षानंतर क्रिकेट कमी होतं. घरचं जर पाहिलं तर आपल्याला सर्व करावं लागतं. नातवंडांना सांभाळावं लागतं. मात्र इथून जर पाहिलं तर नातवंडांना सांभाळत असताना देखील क्रिकेट खेळलं जात आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. आता मात्र पाहिलं जाईल गोलंदाजी मार्कवर उंचपुरा गोलंदाज जर पाहिलं तर मिस्टर संतोष दवाले आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाजी मार्कवर. संतोष डवले येत आहेत गोलंदाजी मार्कवर. मागच्या मॅच मध्ये देखील चांगली गोलंदाजी त्यांनी केली होती परंतु ही मॅच खूप महत्त्वाची आहे. तुषार गरत पहिला चेंडू इथे मात्र पहा थोडासा शरीरापासून दूर फेकला होता संतोषने. जाणीव आहे ताकद वापरली जाईल आपल्या या गोलंदाजी विरोधात परंतु तेच विचार करून थोडासा चेंडू शरीरापासून लांब फेकला गेला. त्यावर मोठा फटका मारता आला नाही आणि एक सिंगल रन्स इथे मात्र घेतली गेली. नमन पुणे एकदा फलंदाजी मार्कवर सज्ज आहे. हार्ड हिटर फलंदाज हा देखील आपल्याला पाहायला मिळतोय. इथे जर पाहिलं तर शॉट ऑफ लेंथ होती. पिक करता आली नाही चेंडूला आणि तदनंतर पाहिलं तर सिंगल रन्स मिळेल. एक धाव खूप महत्वाची आहे कारण की इथे म्हणतात ना एक धाव आरोग्यासाठी. आता मात्र एक धाव आपल्या जिंकण्यासाठी देखील असणार आहे. धावसंख्येचा विचार केला तर स्कोरबोर्डवर 27 धावा एक गडीच्या मोबदल्यात. तुषार गरत ब्रँड ऑफ नवली आपल्याला पाहायला मिळतंय. सलामीचा फलंदाज. ओहो ताकद वापरली होती परंतु जो चेंडू ज्या पद्धतीने यायला पाहिजे होता थोडासा चुकले गेले. आपण पाहतोय नाराज असतील स्वतःवर. ताकद जास्त वापरली होती आणि तेच कारण बनलं. चेंडू मिस टाइम झाला. इथे मात्र पाहिलं तर सिंगल रन्स 28 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. नमन पुणेचे एकदा सज्ज. ओहो फटका तर सजवलाय. चेंडू किती लांब गेलाय मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कॉर्नर रिजन मध्ये चांगल्या पद्धतीने झेल घेतोय आणि विकेटचं होईल पतन. लक्ष्मण होते त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने झेल घेतला आणि दुसरा गडी बाद होतोय. मिस्टर नमन या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळत आहे.
निलेश दवणे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेले आहेत. बघूया आता मात्र षटक क्रमांक जर पाहिलं तर तिसरं चालू आहे. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. हाणामारी केले पहा हेमकांनी ज्या पद्धतीने रन्स जमवल्या होत्या आणि इथून पहा पहिल्या चेंडूवर अफलातून फटका. नक्कीच त्या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळाले युसुफ सय्यद झेल घेताना आणि तदनंतर पाहिलं तर हा 6 धावांनी धावसंख्या वाढले जाईल 34 धावा. आल्या आल्या इथे मात्र हेमकांतने जे काम केलंय ते मी करेन हेच मात्र दर्शवलं जात आहे. पहिल्या चेंडूवर आघात केलाय. संतोषच्या विरोधात जर पाहिलं तर मोठा फटका सजवलाय. 6 धावा या ठिकाणी नक्कीच जमवल्यानंतर पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा आता मात्र संतोष देखील कमी नाही आहे. माझ्याकडे देखील एक चांगली धारदार गोलंदाजी आहे. त्या गोलंदाजीचा उपयोग केला. शेवटचा चेंडू सक्सेसफुल नक्कीच डॉट फेकला जातोय. इथून पाहिलं तर 3 षटक कंप्लीट झालाय आणि 3 षटकाच्या अखेरीस 34 धावा. इथे पाहायला मिळत आहेत तुषारचा विचार केला तर फक्त 2 चेंडू आतापर्यंत तो त्याने फेस केला. 2 चेंडूवर 2 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या बाजूला मिस्टर निलेश आपल्याला पाहायला मिळालंय. निलेशने 2 चेंडू फेस केले आणि 2 चेंडूवर 6 धावा. चांगली धावसंख्या उभारले. आतापर्यंत जर पाहिली तर 34 धावा या 3 षटकामध्ये नक्कीच पाहायला मिळाली. येणारे 3 षटक म्हणजे 18 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा निलेश मचाडो आपल्याला पाहायला मिळेल. तुषार गरत मात्र त्या चेंडूला फेस करेल. पहिल्या चेंडूला अशा पद्धतीने आपण पाहतोय. ओपनिंग फलंदाज म्हणून तुषार मैदानाच्या आतमध्ये गेला परंतु इथे पाहिलं तर फक्त आणि फक्त 2च चेंडू खेळलाय. पुन्हा एकदा सुरेख चांगली लेंथ लाईन आणि अचूक टप्पा वापरतोय पण चेंडू पडल्यानंतर थोडासा उसळी घेतोय आणि सरळ क्षेत्ररक्षक जर पाहिलं तर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन थांबला जातोय. चांगला चेंडू मी म्हणेन या ठिकाणी तुषारच्या विरोधात करताना गोलंदाजी निलेश यांची. स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न समोर डाऊन द ग्राउंड चेंडू जाईल सरळ निघून 4 धावांसाठी. हा आहे ब्रँड नवली गावाचा. सुरेख फटका मात्र त्याच्या बॅट मधून येताना चौकार पाहायला मिळतोय आणि धावसंख्या 4ने वाढेल. स्कोर बोर्डवर धावसंख्या लागली जाते ती म्हणजेच 38 रन्स. एकेकाळचा तो नक्कीच वेळ आपण पाहायचो तुषार गरत यांना जेव्हा कव्हर पॉइंट रिझन हे पूर्णपणे एक स्ट्रॉंग होतं त्यांचं. आता मात्र वयामानाने आपण पाहतोय 40+ आहे परंतु एक खूप चांगला फटकेबाजी करणारा हा फलंदाज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आता मात्र चेंडू हवेत आहे. इथे मात्र काय घडेल. यस तुषार मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. रूप मिळाले नाही या चेंडूला. चेंडू हवेत गेला आणि तदनंतर एक सोप्पा झेल सचिनच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगलं या ठिकाणी कॅचिंग पाहायला मिळालं की हवेची दिशा देखील खूप मोठ्या प्रमाणावर आहे आणि हवेमध्ये झेल घेताना कुठेतरी कधी कधी क्षेत्ररक्षक गडबडले जातात. इथे मात्र काही चुकी केली नाहीये आणि जर पाहिलं तर दुसरा गडी नक्कीच बाद केलं. तिसरा गडी बाद होईल तो म्हणजेच तुषार गरत. तर महेश्वर आलेत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल तर 3 गडी बाद झाले आहेत आणि 38 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. इथून पाहायला मिळेल येणारी चेंडू 3.3 चेंडूचा खेळ म्हणजे 4थं षटक मार्गस्थ असताना 3 चेंडू आतापर्यंत हाताळले आहेत. या 3 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 4 धावा 1 गडी देखील बाद केलाय. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता याला मात्र फेकून दिलाय. कव्हर रिजन मध्ये आपण पाहतोय तिथे क्षेत्ररक्षक आहे. चेंडूवर मात्र रन्स इथे 1 मिळेल. धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोरबोर्डवर धावसंख्या 39 धावा. 39 धावा आतापर्यंत आपण पाहतोय. इथून जर पाहिलं तर 60 ते 65 धावा बनवणं तुम्हाला खूप
नक्कीच महत्वाचे असणार आहेत. इथे मात्र चेंडू मिस टाइम होतोय. स्वतः क्षेत्ररक्षक जर पाहिलं तर गोलंदाज चुकी करतोय. प्रॉपरली जज केलं होतं चेंडूला, परंतु झेल घेता वेळेस गॅदर झालं नाही चेंडू आणि तदनंतर पाहिलं तर एक झेल सुटला जातोय. असे झेल पाहिलं तर आपण जास्तीत जास्त यष्टी रक्षक घेत असतो, परंतु आज स्वतःने कॉलिंग केली होती, कॉन्फिडन्स दाखवला होता, परंतु कुठेतरी खचला गेला आणि तदनंतर पाहिलं तर एक झेल देखील सुटतोय. एक जीवनदान मिळतोय. फलंदाज जर पाहिलं तर मिस्टर महशरला, आता मात्र मिस्टर निलेश भेटलं 40 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटकचं होईल समाप्ती आणि जर पाहिलं तर 4 षटक कंप्लीट झाले आहेत. 4 षटक कंप्लीट झाले आहेत. या सामन्यामध्ये जो संघ जिंकला जाईल तो थेट निलेश फायटर संघाविरुद्ध त्यांना टफ फाईट करावी लागेल, कारण की मेहनती करावी लागेल, कारण की जर पाहिलं तर लीग स्पर्धा आहे आणि इथून जो संघ हरेल तो सरळ नक्कीच घरचा तिकीट त्याला दिलं जाईल. परंतु बघूया, प्रयत्न इथे करावे लागतील. एक संघ जर पाहिला तर आपल्याला नक्कीच मिळालाय. पालघर स्पोर्ट्स क्लब हा संघ अंतिम 8 मध्ये पोहोचला गेला. आता मात्र 3 संघामधून कोणता संघ हा क्वालिफाय होईल आणि अंतिम 8 मध्ये पोहोचला जाईल, थोड्याच वेळात नक्कीच आपल्याला समजेल. इथून जर पाहिलं तर मिस्टर निलेश स्ट्रायकिंग एंडवर असणार आहे. निलेश आपण पाहतोय, तर संतोष गोलंदाजीसाठी. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, प्रॉपरली टायमिंग व्यवस्थित झाला नाही चेंडूवर. हार्ड हिटर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे, परंतु इथे जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी आहे. धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोरबोर्डवर धावसंख्या लागली जाते 41. 41 धावा. 41 धावा आतापर्यंत आपण पाहतोय. हॅलो तर 47 धावा आपण आतापर्यंत पाहतोय. सॉरी, षटकार आलाय आणि सुरेख फटका पाहायला मिळाला मिस्टर महशरच्या बॅट मधून. आतापर्यंत 4.2 चेंडू, 5वं षटक मार्गस्थ असताना 2 चेंडूचा खेळ झालाय. संतोष पुणेच एकदा गोलंदाजी मार्कवर, पुन्हा एकदा स्लोवर गतीने बीट करतोय. खूप चांगला टप्पा पाहायला मिळेल पुणेच एकदा संतोष कडून. ही खासियत आहे. संतोषने मागच्या मॅच मध्ये देखील तसंच अनुभवलं होतं. मोठा फटका मारल्यानंतर विकेट्स देखील घेतलं होता, तेच या वेळेस देखील करताना. आता मात्र मिस टाइम आहे. चेंडू हवेत, परंतु उलट जज खूप कठीण असतं. हे करता वेळेस क्षेत्ररक्षक थोडीशी पडले जात आहेत. मात्र दुखापत होऊ नये, तिकून सावरून घ्या स्वतःला, कारण की विकेट चौकार या उलट्या जजला करणं खूप कठीण असतं आणि तेच केलं होतं. क्षेत्ररक्षक पाहिलं तर त्या ठिकाणी तर नक्कीच आपल्या शरीराची देखील काळजी घेणं तितकंच महत्वाचं आहे, कारण की 40+ म्हटलं तर तेवढीशी ताकद आपल्याकडे नसते, कमी असते. मात्र जोश जल्लोष आज जास्त मोठ्या प्रमाणावर. इथे मात्र पुन्हाच एकदा व्हॉट अ शॉट, फ्लिक केला चेंडूला आणि चेंडू निघून गेला सरळ सीमारेषेपार. येतोय षटकार. 6 धावा. माशरच्या बॅट मधून जर पाहिलं तर आतापर्यंत 6 चेंडू मध्ये 17 धावांचे योगदान आलंय. धावसंख्येचा जर विचार केला तर 57 धावा आपण पाहतोय. इथून जर पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे. चांगली धावसंख्या उभारले, कारण की शेवटची संधी आहे. इथून जर पाहिलं तर 40+ ची टुर्नामेंट खेळण्यासाठी आपल्याला आणखीन जर पाहिलं तर ही टुर्नामेंट खेळण्यासाठी पूर्ण 365 दिवसांचा वेळ नक्कीच वाट पाहावी लागणार आहे. त्याच संधीचं सोनं केलं जाईल. दुसऱ्या बाजूला जर आपण जिंकतायत तर पुन्हा एकदा निलेश फायटर संघ तुमच्यासोबत 2 हात करण्यासाठी सज्ज असणार आहे. त्या संघाला देखील उत्सुकता असणार आहे, कोणता संघ आपल्या समोर आता मात्र येईल, कोणता संघाशी आपल्याला नक्कीच खेळावं लागेल, हे देखील नक्कीच पाहिलं जात आहे. परंतु तुर्तात जाऊया
मैदानाच्या आतमध्ये. फुलटॉस चेंडू आहे, लोअर फुलटॉस चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. फटका तर चांगला आहे, गॅपमध्ये खेळला आहे आणि चेंडू निघून जातोय. आणखीन एक दर्जेदार दिमागदार चौकार 4. स्कोरबोर्डवर लागले जात आहेत. 61 धावा आपण पाहतोय. आतापर्यंत विचार केला म्हैसरचा तर 7 चेंडूमध्ये 21 धावा. जबरदस्त फलंदाजी, खूप चांगले योगदान दिले आतापर्यंत. फलंदाज अटॅकिंग करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे मात्र थोडस टीम मीटिंग घडली जाते. गरज आहे या टीम मीटिंगची, कारण की शेवटचं जर पाहिलं तर 6 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. 6 चेंडू खूप महत्वाचे असणार आहेत. इथून जर तुम्ही जेवढ्या कमी धावा देताय तेवढा आपल्या संघासाठी मात्र एक कमी टार्गेट पाहायला मिळेल. वसई 11 संघ एका बाजूला आपण पाहतोय गोलंदाजी करताना. जर पाहिलं तर मिस्टर लक्ष्मण आलाय नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. लक्ष्मण गवरीकर या ठिकाणी गोलंदाजी ट्रॅकवर आता मात्र सज्ज होत आहेत. शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी इथून पाहावं लागेल किती धावा जमवल्या जाते. आतापर्यंत जर विचार केला तर 61 धावा जमवल्या आहेत. ओहो, खूप चांगला चेंडू मी म्हणेन, कोलवर टप्प्याचा चेंडू. आणि या चेंडूवर जर पाहिलं तर आघात करता आला नाहीये, ताकद वापरता आला नाहीये. कारण अशा प्रकारचे चेंडू जेव्हा जेव्हा आपण पाहतोय फलंदाजाला कुठेतरी बीट करण्याचं काम करतात, तेच काम इथे मात्र केलं गेलं. दुसरा चेंडू इथे मात्र आपण पाहतोय या चेंडूवर रन्स घ्यायची होती, परंतु एक रन्स घेताना कुठेतरी डगमगले आणि त्यानंतर विकेटचं होईल पतन. गडी क्रमांक जर पाहिलं तर इथे मात्र बाद होतोय, तो म्हणजे चौथा. 61 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. फलंदाजाचा विचार केला तर मयूर मैदानाच्या आतमध्ये येतोय. नवीन बॅटर हा देखील पाहिलं तर नवली गावचाच सितारा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. परंतु इथे खूप चांगली दर्जेदार गोलंदाजी इथे मात्र केली जाते. विचार केला तर तिन्ही चेंडू जर पाहिले तर निर्धाव फेकले आहेत. आता मात्र बघूया, हा चौथा चेंडू असणार आहे. आता मात्र स्टेप आउट करून मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक बनलाय प्रेक्षक. चेंडू निघून जातोय सरळ सीमारेषे पार. आणखीन येतोय एक चौकार 4. तर विचार केला तर चौथ्या चेंडूवर एक चौकार मिळवलाय. धावसंख्या 4 ने फ्लाय होईल. आता मात्र 65 रन्स आतापर्यंत जर पाहिलं तर एक 65 रन्स हा टार्गेट ठेवला गेलाय जास्तीत जास्त संघाने. परंतु इथून किती धावा वाढवल्या जातील, एक धाव तर पूर्ण केले, दुसऱ्याचा प्रयत्न असणार आहे. दोनही धाव या ठिकाणी कंप्लीट केले जात आहेत. हॅलो 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 चेक, हॅलो हॅलो चेक, हॅलो हॅलो चेक, हॅलो हॅलो. आता मात्र आपण पाहतोय चेंडू क्रमांक जर पाहिला तर शेवटचा असणार आहे. 67 धावा स्कोरबोर्ड वर आहेत. शेवटचा चेंडू रिव्हर्सचा माध्यम उपयोग केला आहे. जबरदस्त आपलातून फटका. चेंडू निघून जातोय सरळ सीमारेषे पार. येतोय चौकार. 71 धावा स्कोरबोर्ड वरती झाले आहेत आणि 72 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलं जात आहे. खूप चांगले खेळले आहेत फलंदाज. विचार केला तर 11 चेंडू मध्ये एकंदरीत जर पाहिलं तर 31 धावांची धुवाधार खेळी महर्षलच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाली. आपल्या संघासाठी योगदान देत असताना महर्षल आपल्याला पाहायला मिळतोय.
खूप चांगली फलंदाजी, खूप चांगली फलंदाजी. तर नक्कीच 72 धावांचं टार्गेट आहे. हे टार्गेट कसं पूर्ण केलं जाईल ते ऐकण्यासाठी आपल्या समवेत जोडले जातील. नक्कीच आपण पाहतोय व्हॉइस ऑफ बोईसर युसुफ सय्यद. हॅलो चेक, हॅलो हॅलो चेक, हॅलो हॅलो चेक, हॅलो. हॅलो. तर आपण पाहतोय PDPL 2024 चं हे पर्व आपल्याला पाहायला मिळतंय. दुसरं पर्व आहे. खूप चांगल्या पद्धतीने सामना रंगला जातोय. तर ऐकण्यासाठी पुन्हा एकदा युसुफ सय्यद सरांना मी मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय. धन्यवाद. धन्यवाद संतोषजी पाटील यांचा आवाज आपण ऐकला पहिल्या इनिंगसाठी. त्यामुळे मैदानाच्या आतमध्ये पाहिलं तर 72 धावांचा 72 धावांचं लक्ष ठेवले गेले 6 षटकांमध्ये हा सामना विजयासाठी. चला बॅटर पाठवायचे वसई 11 संघ. 2 पंच पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये येतील. अबू पाटोल सर आणि सुदीप अंबावणे सर. आपण पाहतो 40+ PDPL 2024 चा महासंग्राम सीझन 2 आजचा दुसरा दिवस. चौथा सामना पाहू शकता मैदानाच्या आत. 2 संघ विजयी कल निलेश पाटील संघासमोर खेळताना पाहायला भेटेल. एक धाव आरोग्यासाठी मास्टर कप आपण पाहू शकता. आपण चला बॅट्समन लगेच पाठवायचे मैदानाच्या आतमध्ये. चला विनंतीशील बॅट्समन लगेच पाठवा मैदानाच्या आतमध्ये. वसई 11 संघ. चला वसई 11 संघ लगेच बॅटर पाठवायचे मैदानाच्या आतमध्ये. विनंतीशील 72 धावाचा पाठलाग करायचा आहे हा सामना जिंकण्यासाठी वसई 11 संघाला. वेलकम बॅक. पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये येऊ शकता येताना पाहू शकता. पण 2 पंच सुद्धा आहेत. चिपवाणीचे पंच तर बघा आपण 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये हळूवाररित्या मंद पावलाने येत असताना एका बाजूला संगणक साधी कन्सर्ट तर एका बाजूला योगेश घरत अशी 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना
वाऱ्याचा प्रवाह खूप वेगाने व्हायला काल शेवटच्या अंतिम सामन्यामध्ये पाहिला. पण गुड मॉर्निंग वाडा या संघाने तब्बल 45 धावा चेस केल्या होत्या. या सामन्यामध्ये 72 धावा चेस करायच्या आहेत. बॅटिंग करताना वासई 11 या संघाला चला पवनसुत नवली संघाना एक क्षेत्ररक्षण लगेच सजून घ्यायचंय. आपण पहिल्या इनिंग्स मध्ये अप्रतिम फलंदाजी पाहायला भेटली. एका बाजूला हेमकांत भोईर यांनी अप्रतिम 25 धावा केल्या पहिल्या. तदनंतर 31 धावांची अतिशय फलंदाजी केली मॅन फ्रॉम शिरगाव महेश्वर. अप्रतिम बॅटिंग. तर बघूया आपण स्ट्राईकवर योगेश घरत, नॉन स्ट्राईकवर सादिक अन्सारी. पहिला गोलंदाज सज्ज होईल पहिल्या षटकामध्ये. चेतन पाहू शकता पहिल्या षटकामध्ये. चेतन मात्र मॅन फ्रॉम कुडन चे खेळाडू. तर 6 षटकांमध्ये 72 धावा बनवायचे विजयासाठी. अप्रतिम स्पर्धा आपण पाहतोय. 40+ मास्टर खेळाडू या स्पर्धेमध्ये ज्यांनी खूप वर्ष क्रिकेटला दिले ते खेळाडू पाहू शकता. आज या स्पर्धेमध्ये खेळत असताना 40+ खेळाडू त्यांनी जशा प्रकारे पहिल्या दिवसामध्ये सांगितलं गेलं आमच्या पाहुण्यांच्या माध्यमातून की येणाऱ्या काळामध्ये 40+, 45+, 50+ सुद्धा सामने होतील. केवलजी पाटील या स्पर्धेचे अध्यक्ष पाहू शकता. खूप मेहनत घेतली पूर्ण कमिटी या स्पर्धेच्या माध्यमातून. पहिला चेंडू फुल टॉस होता. ऑफस्पिनच्या बाहेर पंचांनी पहिल्या बॉलवर पनिश करतील. व्हाईट बॉलने सुरुवात केली गेली आणि एक्स्ट्रा चेंडूमध्ये स्ट्रिगनेस झालाय. एक्स्ट्रा धाव फरकावर लगावली गेली. आणि पाहिलं तर पालघर डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग पाहतो तर 40+ आणि प्रत्येक भागामधून एक खेळाडू नामे आमच्या कमिटीमध्ये घेतले गेले. आणि प्रत्येक भागामध्ये विक्रमगड, जव्हार, चिंचणी, पालघर, उमरोली, वाडा या भागामध्ये एक खेळाडू नेमले गेले कमिटीमध्ये. आणि सुरेख इथं 40+ कुटुंब मानलं गेलं आणि कुटुंबचे अध्यक्ष आहेत केवलजी पाटील साहेब. प्रत्येकदा फुलटॉस बॉल होता परंतु ऑप्शनच्या बाहेर चेंडू पिचिंग केला गेला. पंचाने की दर्शवतील इट इज अ व्हाईट बॉल. बॅक टू बॅक 2 वाईट चेंडू टाकले गेले. लेफ्ट आर्म गोलंदाज पाहू शकता आपण गोलंदाज सुरुवात करत होतो परंतु कुठे ना कुठे दिशा भरकटली गेली. दोन्ही चेंडू वाईट आणि एक्स्ट्रा मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते 2 अंकावर. एकूण बनवायची अजूनही 70 धावा, 70 धावा येणारे 6 षटकांमध्ये. 12च्या 6 धावा बनवायच्या आहेत. 2 धावा धावफलकावर लगावले गेले. अजूनही 6 चेंडू 6 षटकांमध्ये बनवायचे तब्बल 70. यावेळेस ऑफसाइडला कार्पेटला रोग खेळला खेळाडू आहे. चेंडूला फील्ड करताय. चेंडूला फील्ड केलं गेलं. फेकी केली गेली हेमकांत भोईरच्या माध्यमातून परंतु नॉन स्ट्राइक एंडला थ्रो केलं गेलं होतं. आणि जेव्हा स्ट्राइक एंडला थ्रो केलं गेलं पाहू शकता आपण योगेश घरत खूप वेगाने धाव घेतली गेली. आपण सांगतो ना क्षमतेपेक्षा जास्त धावायला दम लागतं आणि क्षमतेपेक्षा जास्त धावायला सुद्धा दम लागतं. योगेश घरत क्षमतेपेक्षा जास्त धावलेत. पाहिलं गेलं तर एकाच याच्या माध्यमातून. चला लगेच क्षेत्र सजून घ्या शरदादा. चला फलंदाज सेफ आहे, नॉट आउट आहे. आणि पंचांचा रिव्ह्यू आहे आणि पाहिलं गेलं तर नॉट आउट आलाय फलंदाज. क्रुशियल डिसिजन होता. खूप क्लोज कॉल परंतु कॅमेरामॅन बंटी कुंभार यांचं सुद्धा कौतुक करायला कॅमेरा वर्क मॅन फ्रॉम नवली बंटी कुंभार आपण पाहू शकता. नक्कीच कुंभार म्हणलं तर आपण फक्त पाहू शकतो की मटके बनवतात थंड पाण्यासाठी परंतु बंटी कुंभार एक वेगळा ब्रँड आहे. एक अप्रतिम कॅमेरामॅन पार्टनरच्या माध्यमातून अनुराग चव्हाण पाहू शकता मॅन फ्रॉम कमारे. यावेळेस सरळ बॅटने केला. फॉलो मध्ये चेंडू अडवला गेला होता परंतु झेल टिपण्याचा प्रयत्न होता. परंतु आपण सांगता की अशा प्रकारे झेल टिपत नाही, चिपकले जातात परंतु यावेळेस सुरेख प्रयत्न होता. 2 चेंडू धावांची गोष्ट की धावा आहेत 3 धाव फलकावर. अजून बनवायची 69. अप्रतिम कमबॅक म्हणला तरी गोलंदाज मिस्टर चेतन यांच्या माध्यमातून पहिले 2 चेंडू वाईट त्यानंतर एक बॉल डॉट. या चेंडूवर फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं. आपण पाहू शकता यावेळी थोडासा बदल केला जाईल का क्षेत्ररक्षणामध्ये. डीप काव कॉर्नर मिडॉनचा खेळाडूला सलकटच्या आतमध्ये आणला गेला. डीप लॉंग ऑफला खेळाडू सिद्ध केले गेले. डीप मिड विकेटला खेळाडू आहे. डीप मिड विकेटच्या खेळाडूला मैदानाच्या आतमध्ये आणलं गेलं आणि डीप वाडिश काव कॉर्नर मिडॉनला खेळाडूला सिद्ध केले गेले. अशा प्रकारे क्षेत्ररक्षण आहे. शॉर्ट लॉंग ऑन
शॉट फाईन लेग शॉट थर्ड मॅन फ्लाइंग स्लीप लाईक खेळाडू सज्ज केले गेले एक शॉट फाईन लेग शॉट लॉंग लेग शॉट बॅकवर्ड स्क्वॉट लेग आणि डीप लॉंग ऑफच्या खेळाडूला आणलं गेले डीप लॉंग ऑनला शॉट लॉंग ऑफला खेळाडू आहे चला वेळ जास्त स्पेंड करू नका प्रत्येक संघाला आमचा कॉल आहे आणि पवनसुत नवली डिसिप्लिन या संघाकडे पाहू शकता आपण तुषारजी घरत ॲज अ कॅप्टन यावेळेस फटका सुरेख खेळाडी वाडिश लांगोळा चेंडू निघून जातो वन बाउन्स सीमारेषा पार आलाय खणखणीत दर्जेदार पीडीडीपीएल मास्टर कप चौका 4 फलंदाज सादिक अन्सारी संगणक लिडिंग ऑफ द फ्रंट आपण पाहू शकता सलामी बॅटरच्या रूपामध्ये मागील सामन्यामध्ये पाहिला आपण फलंदाज सलामी रूपामध्ये आले होते ते म्हणजे मिस्टर संतोष डवळे आणि योगेश घरत परंतु यावेळी सादिक अन्सारी तिसऱ्या क्रमांकावर आले तशा प्रकारे बॅटिंग ऑर्डर चेंज केल्या गेल्या संगणक स्वतःवर जिम्मेदारी घेतली आपण पाहू शकता प्रत्येक क्षेत्रात बदल केले गेले डीप लॉंग ऑफच्या खेळाडूला डीप लॉंग ऑफ आणलं गेलं थोडंसं वाईडिश ठेवलं गेले लॉंग ऑफ सादिक अन्सारी चेंडू चौकार खेचतो धावसंख्येतून पोहोचेल धावफलकावर तब्बल 7 चेंडूची गोष्ट केली 3 चेंडू आणि 7 धावा धावफलकावर यावेळी सोडवला चेंडूला डीप लॉंग ऑफच्या वरतून सहज सीमारेच्या पार आला खणखणीत दर्जेदार षटकार सादिक अन्सारीच्या बॅट मधून 6 लगेच पाहिलं तर षटकार ठोकला डीजे मास्टर असं सुद्धा कौतुक करावे टार्झनचं सॉंग लागत त्या ताकदीने हा षटकार पाहायला भेटला धावसंख्येतून पोहोचेल धावफलक तब्बल 13 धावा 13 यावेळेस प्रत्येकदा चेंडू लावलेला बॅक टू बॅक दुसरा षटकार सादिक अन्सारी अपरी फटकेबाजी पाहिलं गेलं तर पहिले 2 चेंडू वाईट त्यानंतर एक डॉट एक सिंगल त्यानंतर एक चौकार लॉंग ऑफला खेळला गेला त्यानंतर बॅक टू बॅक 2 षटकार लॉंग ऑफच्या दिशेने संगणक मैदानाच्या आतमध्ये धावसंख्येची गोष्ट धावसंख्येतून पोहोचते झपाट्याने 19 अंकावर 5 चेंडू 19 धावा धावफलक लगावले गेला शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ अजूनही बाकी असेल 5 पाहिलं 6 मिनिटं झालेत एक षटकाचा खेळ सुरू आहे पाहिलं 2 षटकार सुद्धा गेलेत थोडंसं चेंडू जाण्यामध्ये वेळ गेलाय 2 वाईट बॉल टाकले गेलेत थोडंसं टीम मिनिट्स केली गेली चर्चा केली जाते प्रत्येक बघूया आपण कशा प्रकारे क्षेत्ररक्षण सर्व राहील आपण पाहतो काउट कॉर्नर खेळाडूला डीप मध्ये ठेवलं गेले शॉर्ट लॉंग ऑनला खेळाडू लॉंग ऑनचे खेळाडू सर्कलच्या आतमध्ये डीप लॉंग ऑफ अजूनही डीप मध्ये ठेवले गेले परंतु यावेळेस थोडंसं चेंज केलं गेलं शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ बाकीच्या 72 धावांचा पाठलाग करायचा 19 धावा धावफलक लगावल्या गेले अजूनही बनवायचे 53 31 चेंडू 53 धावांची गरज यावेळेस पाहिलं तर लोअर फुलटो चेंडू होता ऑन साइडला खेळायचा प्रयत्न बॅट अँड पॅड चेंडू ट्रॅव्हल झाला डॉट बॉल षटक क्रमांक पहिल्या संपल्या गेल्या एका षटकाच्या समाप्तीनंतर धावांची गोष्ट केली धावा धावफलक 19 बिनगडी बाद या षटकामध्ये 2 वाईट बॉल 2 निर्धाव चेंडू 1 सिंगल 1 चौकार 2 षटकार नक्कीच पाहायला भेटले अजूनही पाहिलं तर या इनिंग्स मध्ये येणारे 5 षटकांचा खेळ बाकी असेल 5 षटकांमध्ये बनवायची विजय असेल तब्बल 53 धावांचा लक्ष असेल चला पहिला षटक संपला गेला 7 मिनिटं आणि 14 सेकंद आपण पाहतो या षटकासाठी परिपूर्ण केले गेले 2 सलामी बॅटर मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला योगेश घरत 2 चेंडू 1 वर खेळतायत 4 चेंडू आणि 16 वर खेळतायत संगणक सादिक अन्सारी एक चांगली सुरुवात म्हणली जाईल सादिकच्या बॅट मधून झाली आपल्या संघासाठी बघूया गोलंदाज सज्ज होतील गोलंदाज मार्कवर अभिजित मुकणे मॅन फ्रॉम जव्हार गेल्या वर्षी निकच या गोलंदाजाने इम्प्रेस केला होता प्रतिम गोलंदाजी केली होती मिस्टर अभिजित यांनी सरपाडाचं मैदान सीझन 1 मध्ये तो क्रेशन केले गेले निलेश दवणे आपण पाहू शकता गोलंदाज सज्ज होता मॅन फ्रॉम जव्हार
यावेळेस ऑफसाईडला चेंडू खेळला गेला, डीप मध्ये खेळाडू चेंडू फील्ड करतील, फेकी केली गेली परंतु एक धाव नक्कीच परिपूर्ण केली. एकेरी धावाने समाधान मानावं लागेल. धावसंख्या धन पोहोचेल 20, इकडून बनवायचे 52, येणारे चेंडू असेल 29 चेंडू 52 धावांची गरज अजूनही हा सामना जिंकण्यासाठी. पाहायला गेलं तर काय सामना रंगला गेला. पहिल्या षटकामध्ये 19 धावा जमा केल्या गेल्या. या षटकाच्या पहिल्या चेंडूवर 1 धाव जमा केली गेली. करंट रन पाहायला गेलं तर 17.14 सुरुवात आहे आणि पाहिलं तर रिक्वायर्ड रन 10.40 सरासरी धाव बनवायच्या आहेत. यावेळेस सॉफ्टच्या बाहेर चॉप करायचा प्रयत्न होता. परफेक्ट चेंडू टाकला गेला. व्हाईट यॉर्कर मिस्टर निलेश दवणेच्या माध्यमातून. सुरेख हाईट फॅक्टर पाहू शकता आपण. 6-6.5 फूट हाईट आहे. जेव्हा चेंडू ट्रॅव्हल करत असेल कमीत कमी 7-7.5 फूट वरून चेंडू ट्रॅव्हल करतायत. डॉट बॉल. यावेळेस स्लोवर चेंडू पाहायला भेटला आपल्याला. डॉट बॉल आलाय. सुरेख गोलंदाजी मिस्टर निलेशच्या माध्यमातून. नक्कीच धावा धावण्याचं काम करावं लागेल. पहिल्या षटकामध्ये 19 धावा नक्कीच खर्च केल्या होत्या पहिल्या षटकामध्ये. या षटकामध्ये पहिल्या 3 चेंडूमध्ये मात्र धावा आल्यात 1. अजूनही पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ बाकी असेल या षटकामध्ये. अप्रतिम षटक पाहतो तर दुसरा षटक मार्गस्थ आहे. थोडासा नक्कीच धावामध्ये विफल झालेत गोलंदाज. स्पर्धेचा गोलंदाज ट्रॅकवर सज्ज होतील. कुठे ना कुठे आपण पाहतो ना प्रेशर दबाव दडपण नक्कीच असणार आहे. सादिक अन्सारी आतापर्यंत या षटकामध्ये 2 चेंडू निधाव खेळले गेले. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न. फटकाचा सुरेख खेळला. डीप गलीमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. दिपेश पाडे चेंडू पाहत राहते. चेंडू निघून करायचा सीमारेच्या पार आलाय. खणखणीत मास्टर कप पीडीटीपी आला. चौकार 4. आपण पाहिलं ना की चिराग आतापर्यंत एकही सिंगल धाव घेतली नाहीये. मिस्टर सादिकनी 2 चौका 2 षटकात 3 चेंडू निर्धाव अशा प्रकारे 7 चेंडू मध्ये 20 धाव खेळत असताना इनिंगची गोष्ट केली. 10 चेंडूचा खेळ संपला गेला. 10 चेंडू मध्ये आतापर्यंत धावा जमा केल्या गेल्या 24. अजून या इनिंग्स मध्ये येणारे चेंडू असतील तब्बल 26 चेंडू मध्ये बनवायचे विजयासाठी तब्बल 48 धावा. यावेळेस ऑफसाईडला खेळला गेला. खेळाडू सरकारच्या आतमध्ये आहे. चेंडूवर जाईल परंतु डीप वाडिश मिडऑफला खेळाडू आहे. डीप वाडिश लॉंग ऑफ लाईन चेंडूला फील्ड करतं परंतु 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या 2 पुढे ससबली गेली. धावसंख्या 26 या अंकावर. इकडून बनवायचे 46. येणारे चेंडू इनिंग्स मध्ये 25 चेंडू 46 धावांची गरज अजून या सामना जिंकण्यासाठी. सामन्यामध्ये रंगत निर्माण केली. काय पार्टनरशिप बिल्ड केली गेली पहिल्या 2 फलंदाजांनी आणि या पार्टनरशिप मध्ये 22 धावा फलंदाज सादिक यांच्या बॅटमधून पाहायला भेटला. एक अजून सिंगल घेतली गेली. मेशर पॉवर बट्टा चेंडूला फुल करते परत 1 धाव परिपूर्ण केली गेली आणि पुढच्या षटकामध्ये स्ट्राईक थोड्या स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न केला गेलाय. 13 पूर्णांक पाहू शकता पण 50च्या सरासरी 27 धावा दफका लगावल्या गेल्या. येणारी 4 षटकांमध्ये अजूनही बनवायचे 43. रिक्वायरमेंट पाहू शकता पण 11.25 ची सरासरी गाठावी लागेल. चला विनंतीशील टायमिंगची गोष्ट करी. टाइम आपण पाहू शकता 11.45 म्हणजे 11 मिनिटे 45 सेकंदाचा वेळ घेतला गेला 2 षटकांसाठी. आपण पाहू शकता कुठला गोलंदाजला इंट्रोड्यूस केला जाईल पॅव्हेलियन एंड कडून. चला फिल्डिंग लगेच सजून घ्या. तुषारदा नक्कीच थोडी चर्चा करतायत. हेमकांत भोईर पाहू शकता गोलंदाज सज्ज होतील. अभिजित मुकणे हाईट फॅक्टर खूप महत्वपूर्ण आहे गोलंदाजीची. एक वेगवान गोलंदाज कट्टर गोलंदाज आहे. आपण पाहू शकता सर्कल 2 षटक संपले गेले. मॅन्डेटरी पॉवरचे 2 षटक संपले गेले. बघूया आपण येणारे 4 षटकांमध्ये कशा प्रकारे रणनीती राखतील ते म्हणजेच नवनी संघाचे संगणक पाहिलं गेलं तर पहिल्या इनिंग्स मध्ये 2 षटकाचा खेळ संपला तर 2 षटकामध्ये 25 धावा होत्या आणि ते पूर्ण 25 धावा बनवल्या होत्या फलंदाज मिस्टर हेमकांत भोईर यांनी. या इनिंगची गोष्ट 27 धावा आहेत आतापर्यंत. 1 वर खेळतोय 2 वर खेळतात योगेश करत. 23 वर खेळतायत फलंदाज यावेळेस ऑन साइडला कार्पेटला रोखत खूपच वेगाने चेंडू निघून जाईल. सहज सीमारेच्या पार आलाय कडकडीत दर्जेदार चौकार 4. हेमकांत भोईर थोडेसे दूर राहिले. खूप वेगाने चेंडू निघून गेला 4 धावांसाठी आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल तरी पण 31. अजूनही बनवायचे 41. येणारे चेंडू असतील 23 चेंडू 41 धावांची गरज. काय फटका सजवला गेलाय. आपण म्हणतो ना की माचीस तो फालतू में बदनाम है.
माचिस तो फालतू में बदनाम है, मैदान के अंदर आग, सादिक अंसारी लगा रहे हैं. अशा प्रकारची फलंदाजी पाहायला भेटते. आतापर्यंत 3 चौकार 2 षटकार 27 या अंकावर बॅटिंग करत असताना मिस्टर सादिक अंसारी. चेंडू फेस केले मात्र आतापर्यंत पाहिले गेलं तर तब्बल 10. यावेळेस ऑन साइडला डीप मध्ये खेळाडू निलेश करणार नाही चुकी आणि फलंदाज मैदानाच्या बाहेर. प्रत्युत्तर दिलं गेलं ते म्हणजे अभिजितच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये मिस टाइम झाले आणि निलेश यांना नक्कीच शोधल्या गेल्या आणि गडी बाद होत आहेत. पाहिलं गेलं तर 31 वा लागणारा पहिला झटका वसई लेवण्या संघाला. तर बघा आपण संतोष डवले 3ऱ्या क्रमांकावर पाहू शकतो बॅटिंग साठी येत असताना. अजूनही पाहिलं तर येणारी चेंडूची गोष्ट केली, येणारी चेंडू असेल 22 चेंडू 41 धावांची गरज. मेहुलजी पाटील आम्हाला सांगत असताना एक सुरेख ऑनलाईन स्कोररच्या भूमिका पार पाडत असताना पाटील नेटवर्कच्या माध्यमातून नक्कीच थोडासा बॉडी लँग्वेज चेंज झाली. 31 धावांची पार्टनरशिप ब्रेक केली गेली. पहिल्या इनिंग्स मध्ये पाहिलं तर पहिल्या इनिंग्स मध्ये पार्टनरशिप लगावली गेली होती, ती म्हणजे तब्बल 25 धावांची एक पहिला गडी बाद झाला होता. परंतु शेवटच्या क्षणामध्ये अप्रतिम फलंदाजी केली. फलंदाजांनी एक चांगला लक्ष ठेवलं गेलं होतं. परंतु पहिल्या 2 षटकामध्ये वर्चस्व गाजवलं गेलं होतं. यावेळेस फलंदाज आलाय मैदानाच्या आतमध्ये संतोष ढवळे यांनी आल्या चेंडूला उडवलं गेलंय मैदानाच्या बाहेर 6 धावांसाठी. पाहिलं तर सेट होऊन आलेत मधून षटकार. धावसंख्या 6 आणि पुढे 37 धावा धावफलकाला लगावल्या गेल्या. एकूण बनवायचे 35 35 72 धावाचा पाठलाग करायचा. 3रा षटक मार्गस्थ आहे. येणारे अजूनही पाहिलं तर 21 चेंडू बनवायचे 35 35. पहिल्या 3 चेंडू मध्ये 10 धावा जमा केल्या गेल्या. एक गडी नक्कीच बाद झाला, परंतु 27 धावांची बहारदार खेळी साकारली. 2 षटकार 3 चौकार नक्कीच लगावले गेले. अतिशय सुरुवात करून दिली संघाच्या सेनापती सादिक अन्सारी यांनी. परंतु मैदानाच्या आतमध्ये संजय पाहू शकता आपण ऑन साइडला चेंडूला फेकून दिला सहज सीमारेषेच्या पार. आलाय खणखणीत बॅक टू बॅक दुसरा मास्टर कप षटकार 6. पाहिलं गेलं तर अप्रतिम बॅटिंग करतायत. डगआउट मधून सेट होऊन आलेत आणि बॅक टू बॅक 2 षटकार ठोकले गेले. धावसंख्या 2 पोहोचत धावफलक तब्बल लगावली गेली 43. एकूण बनवायचे 29. 29 धावा अजून बनवायचे. येणारे 20 चेंडू 29. तुबळे मैदानाच्या आत 43 धावावर 1 कसोर एक बॅटिंग करत असताना पाहू शकता आपण मैदानाच्या आतमध्ये मिस्टर संजय संतोष आहेत मैदानाच्या आतमध्ये. यावेळी सोडवला चेंडूला 3रा षटकार आपण पाहू शकता. संतोष ढवळे आणि प्रत्येक चेंडूला उडवतो मैदानाच्या बाहेर. काय सेट होऊन आले. मागील सामन्यामध्ये 0 चष्मा परिधान करून मैदानाच्या बाहेर झाले. क्लीन बोल्ड करतो असं मुछालीने पडतो. हा सामना खूप महत्वपूर्ण आहे. त्यांना सुद्धा माहिती आहे की हा सामना जर गमावला तर 365 दिवसचा वाट बघावा लागेल. जेव्हा सीझन 3 असेल तेव्हा त्यांना खेळण्याची संधी भेटेल पालघर डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग मध्ये. परंतु हा सामना खूपच महत्वपूर्ण. आपण पाहिले या षटकामध्ये आतापर्यंत पहिल्या 5 चेंडूमध्ये 22 धावा जमा केल्या गेल्या. तब्बल 49 धावा धावफलकावर. येणारे 19 चेंडू आणि 23 धावांची गरज. पूर्णपणे समीकरण बदललं गेलं आहे. काय सुरुवात करून दिली होती मिस्टर सादिक अन्सारीने. तर शेवटचा अंतिम चेंडू खेळबा काय खेळ वेळ पाहिलं गेलं 17 मिनिटे 40 सेकंदाचा वेळ झालाय. नक्की चेंडू ट्रॅव्हल झाले तर मैदानाच्या बाहेर आम्ही सुद्धा समजू शकतो कमी टाइम केला जाईल कारण की 2 ते 3 मिनिटं जास्त गेलेत. आपण विचार करू शकतात. प्रणयजी खरंच थोडासा नाराज असतील. जशा प्रकारे गोलंदाजी केली जाते पवनसुत नवली हा नाव खूप महत्वपूर्ण आहे प्रणय दादासाठी. परंतु क्रिकेट जो बेस्ट आणि बेस्ट परफॉर्मन्स करेल तो क्रिकेटचा खेळ जिंकेल हा इतिहास आहे मैदानाच्या आतमध्ये. कुठलाही मैदान तुम्ही बघा, कुठली स्पर्धा बघा,
जो वर्चस्व गाजू चांगला खेळ साकारतो त्याच्या नावावर विजय नक्कीच असते. यावेळेस ऑन साइडला चॉप केला डीप मध्ये खेळाडू आणि यावेळेस केली गेली चुकी आणि चेंडूला पाठवून दिलाय मैदानाच्या लगत 4 धावांसाठी. या षटकामध्ये तब्बल धावा जमा केल्या का 26 आणि 53 धावा 53 धावा धाफका लगावले गेले वसई 11 संघाच्या धावफलकावर. एकूण बनवायचे मात्र विजयासाठी येणारे 18 चेंडू 19 धावा 6.33 ची सरासरी गाठावी लागेल. तर बघूया आपण 3 षटक संपले गेले. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 53 धावा. तर बघा आपण 3 षटक 53 धावा बनवायचे. 3 षटकामध्ये 19 वाजता नक्कीच विचारपूस केल्या गेल्या कुठला गोलंदाज इंट्रोड्यूस केला जाईल गोलंदाज मार्कवर. आपण पाहू शकता 18 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. 18 बॉल आणि बनवायचे 19. 3 षटकामध्ये 19 धावांची गरज असेल. मिस्टर योगेश घरत आपण पाहू शकता स्ट्राईकवर. योगेश यांची गोष्ट केली तर 18 चेंडू मध्ये मात्र 3 चेंडू त्यांनी फेस केलेत आणि 3 चेंडू मध्ये 2 ओव्हर खेळत आहेत. आणि पाहिलं तर 4 चेंडू फेस केले 3 षटकार. एक चौकारच्या मदतीने 22 ओव्हर खेळत असताना मिस्टर संतोष आणि पाहिलं तर 11 चेंडू 27 धावांची बहारदार खेळी साकारून डगआउट मध्ये आहेत सादिक अन्सारी. आपण पाहू शकता कुठे ना कुठे थोडेसे खुश असतील महेश पागधरे. महाराष्ट्र पोलीस आज सज्ज झालेत वसई 11 संघाच्या माध्यमातून. तर चेतन दवणे यांना इंट्रोड्यूस केला जाईल. प्रत्येकदा चेतन दवणेने मागील षटक सुरेख टाकला होता मात्र 8 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. निलेश टाकले होते माफ करा. एकूण धावा खर्च केला. यावेळी वाईट गोल टाकला गेला. विकेट किपर चेंडूला गॅदर करत नाही. 5 शूतील यावेळी 1 धाव 22 रुपयामध्ये धावफलक 1 पुढे 27 धावसंख्या 2 पोहोचेल 54 54. 17 चेंडू 18 धावा अजूनही बनवायचे विजयासाठी. 17 बॉल 18 धावांची गरज आहे. बॉल टू रन इक्वेशन आपण पाहू शकता. परंतु कंपल्सरी चेसिंग हे नियम. गोलंदाज कधीही कमबॅक करू शकतो. जर 2-3 चेंडू सुरेख टाकला विकेट्स काढल्या तर कमबॅक करण्याची संधी प्रत्येक वेळा गोलंदाजाकडे असते. ती संधी निर्माण करावी लागेल गोलंदाजांना. यावेळेस ऑन साइडला कार्पेटला रोड करत खेळला. डीप मध्ये खेळाडू आहे. चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न करते. चांगला क्षेत्ररक्षण केलं गेलं. परत 1 धाव दुसरीचा सुद्धा प्रयत्न केला गेला आणि बघता बघता 2 धावा परिपूर्ण केल्या गेला. प्रिचरला दबाव नक्कीच पवन सुतनवडीच्या खेळाडूवर दबाव बनवला गेला आणि जिकडे 1 धाव होती तिकडे 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. समीकरण बदललं गेलंय. 16 चेंडू बनवायचे 16 विजयासाठी 56 धावा धाफका लगावल्या गेल्या. अब तक 56 मात्र 1 गडी बाद. पाहिलं तर 25 धावांची भागीदारी केली गेली दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून. 5 चेंडू 24 वर खेळतायत आणि 25 मध्ये 24 धावा आपण पाहू शकता. मिस्टर संतोष डवले यांच्या नावावर. यावेळेस ऑन साइडला पिक केलाय. चेंडूला पाठवून दिला सहज सीमारच्या पार. संतोषच्या बॅट मधून आलाय. अजून 1 षटकार 6. सत्यजी पाटील डीजे मास्टरची भूमिका पार पाडतात. सुरेख काम त्याच्या माध्यमातून मायक्रोफोनवर डीजे वर सुद्धा पाहू शकता आपण. फुलटॉस बॉल होता. ऑन साइडला खेळला गेला. पहिली धाव वेगाने घेतली. संतोष दुसऱ्याला प्रयत्न करेल का बघूया. परंतु यस धाव घेतली गेली. योगेश पुढे सरसावलाय आणि योगेश पाहू शकता पण एकाच रूलवर दोन्ही गाड्या आणि योगेश घरात मैदानाच्या बाहेर. योगेश यांची गोष्ट केली आतापर्यंत 4 चेंडू त्यांनी फेस केली. 4 चेंडू 2 धावा त्यांनी बनवल्या आणि मैदानाच्या बाहेर. चला बॅटर लगेच पाठवायचा आहे. गडी क्रमांक दुसरा बाद झालाय 63 या अंकावर. इकडून बनवायचे 9 येणारी चेंडू इनिंग्स मध्ये अजूनही 14 चेंडू आणि 9 धावांची गरज. नवीन
बॅटर मैदानाच्या आतमध्ये निलेश मचाडो. निलेश मचाडो यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं ना की जेव्हा पहिला सामना वसई 11 संघ खेळत होता त्या टायमाला पाहिलं तर मात्र 53 धावा चेस करताना कुठं ना कुठं संघर्ष करत होता, परंतु यावेळेस आपण पाहिलं 72 धावा चेस करत एक चांगली सुरुवात करून दिली संघनायकाने. आपण सांगतो ना जेव्हा एखादा खेळाडू किंवा एखादा संघ हरतो ना त्याला विजयाची किंमत माहिती आहे आणि तो कमबॅक करण्यासाठी जाणला जातो आणि वसई 11 हा संघ त्यासाठी जाणला जाईल, कारण की इकडून बनवायचे येणारे 14 चेंडू 9 धावांची गरज 63 धावफलक लगावले गेले. लेफ्ट हँड बॅटर यावेळेस स्ट्रायकर पाहू शकता आपण, परंतु काय खेळ साकारला मिस्टर योग सादिक अन्सारी आणि मिस्टर संतोष डवले यांनी अप्रतिम इम्प्रेसिव्ह बॅटिंग केली गेली. निलेश मचाडो स्ट्राईक आल्या फटका तर सुरेख खेळला की आपण चेंडू निघून जाईल का महेश्वरला बिट चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी. इकडून मिळवायचे मात्र 5 धावा धावफलकावर 67. सतोजी पाटील आसिफजी मुछाले ॲज अ कॅप्टन. निलेश फायटर आपण आमच्या मुख्य व्यासपीठात घेऊन उभं राहायचं लगेच. निलेश फायटर संघाचे संगणक आसिफ मुछाले. चला या आमच्या टॉस बॉक्स कडे. तर बघूया आपण मात्र 5 धावांची गरज. 12th मॅन काफी खुश आहेत. पाहिलं तर वसई 11 संघाचे 12th मॅन हर्षलजी पंडित यावेळेस ऑफच्या बाहेर चेंडू होता. पाहिलं तर एक सिंगल धाव नक्कीच पाहायला भेटेल. पंचांनी की दशोतील एक धाव परिपूर्ण केली गेली 22 चेंडूमध्ये. इकडून मिळवायचे 4 येणारे चेंडू असतील 12. तर बघा आपण विनंती बघूया आपण कारण की 25 मिनिट संपले गेले, परंतु चेंडू खूप ट्रॅव्हल झाला. आपण 3 मिनिटं कमी करणार आहोत. 3 ते 4 मिनिटं 21 मिनिटं आपण पकडू शकतो, कारण की चेंडू खूप ट्रॅव्हल झाले मैदानाच्या बाहेर. षटकार चौकार आले त्या अनुषंगाने. तर बघूया आपण येणारी अजूनही 4 धावांची गरज आहे. येणारे चेंडू असतील 12 चेंडू 4 धावांची गरज. गोलंदाज पाहू शकता आपण हेमकांत भोईर यांना गोलंदाज सज्ज केले गेले. खूप कमी वेळा आपण पाहतो हेमकांत भोईर गोलंदाजी करतोय, परंतु यावेळेस 12 चेंडू 4 धावांची गरज आहे. यावेळेस खेळ खल्लास सामना फिनिश आणि डगआउटला सलामी देणारा षटकार निलेश मचाडोच्या बॅट मधून. आणि पाहायला गेलं तर हा सामना विजय झालाय वसई 11 संघ. कॉंग्रॅच्युलेशन वसई 11 संघ. हार्ड लक पवनसुत नवली. तर आपण वळणार आहोत या सामन्याच्या मॅन ऑफ द मॅच कडे, ज्यांनी खूप सुरेख खेळ साकारला. 2 खेळाडू होते. सादिक अन्सारी ज्यांनी 27 धावा आणल्या 11 चेंडू मध्ये, परंतु त्यांनी अप्रतिम खेळ साकारला. तब्बल 4 षटकार 1 चौकार 1 दोरी धाव 1 सिंगल धाव घेतली. तो खेळाडू ठरतो मॅन ऑफ द मॅच. 7 चेंडू 31 धावांची बहारदार खेळ साकारली. संतोष ढवळे मॅन ऑफ द मॅच. संतोष ढवळे मॅन ऑफ द मॅच साठी या विनंती कर.